कल्याण साधून घ्यायचं, ह्याच्याकरता हा सगळा खटाटोप आहे. ह्याच्याकरता आम्हाला दुरून बोलवायचं, महाराज कुठेही जरी असला तरी या म्हणायचं है ना. ह्याच्याकरता साऊंड सिस्टीम लावायची, ह्याच्याकरता मंडप टाकायचा, ह्याच्याकरता लोकांना बोलवायचं, वादकांना बोलवायचं, गायकांना बोलवायचं है ना. अन्नदान करायचं, पैसे खर्च करायचे ह्याच्याकरता. कशा करता? तर हे सगळं करून भगवंताची सेवा करत जे काही श्रवण आपल्याला प्राप्त होणार आहे, त्या श्रवणातून महाराज त्याचं मनन होऊन ते आपल्या आचरणामध्ये उतरवून आपलं कल्याण साधून घ्यायचं, ह्याच्याकरता करायचं. आणि जर ते होत नसेल तर श्रम एव हि केवलम, हे तुम्ही एवढा सगळा जे खटाटोप करताय हे फक्त आणि फक्त श्रम झाले, ह्याच्या पलीकडे काहीच झालं नाही. लक्षात येते का? हे नुसतं करायची गोष्ट नाही, परमार्थ आहे का. हे केल्यानंतर काही विशिष्ट काळ गेल्यानंतर त्याच्यामध्ये सिंहावलोकन झालं पाहिजे. सिंहावलोकन माहिती आहे का शब्द? तुम्ही कधी ऐकलाय का? नाही. आता ऐका, सिंहावलोकन कशाला म्हणतात? सिंह जो असतो, सिंह तो जंगलामध्ये धावतो, एखादं लक्ष्य करण्याकरता धावत असतो. धावल्यानंतर काही विशिष्ट अंतर तो कापतो आणि कापल्यानंतर एक क्षणभर तो एका ठिकाणी स्थिर होतो, क्षणभर, आणि तो मागे वळून पाहतो. ते मागे वळून पाहणं जे आहे त्याचं नाव आहे सिंहावलोकन. मागे वळून का पाहतो? तर आपण कुठे होतो आणि आपण कुठपर्यंत आलो हे तो पाहत असतो. तसं आपला 40 वर्षाचा परमार्थ झालाय, कोणाचा 20 वर्षाचा झालाय, कोणाचा 25 वर्षाचा झालाय, कोणाचा 30 वर्षाचा झालाय. पण कधी सिंहावलोकन केलं का हो? की आपण 30 वर्षापूर्वी कुठे होतो आणि आता कुठपर्यंत आलो? कधी केलं का सिंहावलोकन? कधी विचार केला का? मग हे आता नाही करणार तर कधी करणार? की बाबा 10 वर्षापूर्वी मला 10 टोटे लागायचे, पण आता 10 सप्ते झाले, त्याच्यामध्ये अनेक कीर्तन मी ऐकले, त्या कीर्तनातून सांगितलं हे खाणं हे अयोग्य आहे, मग ते कमी केलं पाहिजे. मग 10 टोट्यावरून आता 10 सप्ते झाले, किती टोट्यापर्यंत आलो? कधी बघितलं का? बापो, 20 झाले म्हणायत बा प्रमोद महाराज. मग जर 20 झाले असतील तर 10 सप्ते तुमचे काय झाले? सार्थकी झाले का निरर्थक ठरले? तुम्ही हे सगळं ऐकून असं म्हणू नका वामन महाराज बरे होते. मीही त्यांचंच लेकरू आहे, मीही कोणाचं आहे. हे बघा, तुम्ही जर हे सगळं नुसतंच ऐकणार असाल ना तर कशाला पैसे खर्च करता, कशाला आम्हाला दुरून बोलवता? नाही का, सकाळी संहिता 3 तास झाली, पुन्हा 3 तास कथा झाली, पुन्हा एवढा प्रवास करून घरी येऊन पुन्हा इकडे आलो, आता लगेच रात्रीतून जायचं. हे मीच नाही, हे येणारे सगळेच जण दगदग करूनच येतात, असेच येत नाहीत ते. हे वाजवणारे एवढ्या थंडीमध्ये वाजवतायत, कशामुळे वाजवतायत? की या सगळ्यातून काही ना काहीतरी जो अपेक्षित बदल आहे समाजामध्ये तो व्हावा. लक्षात येते का? 2 जीवन आहेत मनुष्याचा देह प्राप्त झाल्यानंतर, एक सार्थकी जीवन आहे आणि एक निरर्थक जीवन आहे ना. जी गोष्ट ज्याच्याकरता मिळालेली आहे ती गोष्ट जर त्याच्याकरता उपयोगी होत नसेल तर ते निरर्थक जीवन आहे, त्याचा काहीच उपयोग होत नाही. हात तुम्हाला जे दिलेत ना, हे हात भगवंताची सेवा करण्याकरता दिलेत, ते तंबाखू चोळण्याकरता दिलेले नाही. तुम्हाला भगवंतानं तोंड दिले, हे तोंड कशा करता दिले हो? दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्याकरता, शिव्या श्राप देण्याकरता, नावं ठेवण्याकरता. बरोबर ना? आत्ताच बोलून गेलो ना, घेई घेई माझे वाचे. अरे भगवंताच्या नामाकरता हे मुख दिलंय. भगवंतानं जे मुख दिले ते भगवंताच्या नामाकरता दिले. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, है ना. या सगळ्या इंद्रियाच्या द्वारे भगवंताच्या कडे हे सगळे इंद्रिय वळवून त्याची प्राप्ती करून घेण्यामध्ये मनुष्याच्या जीवनाची सार्थकता आहे. त्याच्यामध्ये सार्थकी जीवन असतं.
जी गोष्ट ज्याच्या करता मिळाली त्याच्या करता तिचा उपयोग करा. त्याच्याकरता एक दृष्टांत सांगतो आणि पुढे जातो. वेळ झालाय, अर्धा तास माझ्याकडे शिल्लक आहे. विस्तार करत नाही, वाढवत नाही. या अभंगाचा गोषवारानं विचार मला फक्त सांगायचा आहे, पुढचं सगळं 10 मिनिटात संपून टाकायचं. एक दृष्टांत सांगतो. जी गोष्ट ज्याच्या करता मिळालेली आहे ती गोष्ट त्याच्याच करता वापरली पाहिजे. त्याच्या करता जर वापरली नाही तर ह्याच्या करता दृष्टांत आहे. काय होतं ऐका. एका गावामध्ये असं रामतीर्थ सारखं खेड, ग्रामीण भाग, खेडगाव, त्या गावामध्ये राहणार गरीब कुटुंब. आता खेडगाव असल्या कारणानं, ग्रामीण भाग असल्या कारणानं तिथं फक्त 5वी पर्यंत शाळा होती. त्या गरीब कुटुंबातलं ते लेकरू इतकं हुशार निघालं, प्रत्युत्पन्न मती होता, प्रचंड बुद्धिमान होता. प्रत्येक वर्षी वर्गामध्ये, शाळेमध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये पहिला नंबर यायचा. 5वी पर्यंत पहिला क्रमांक कधी सुटला नाही. मग ते गुरुजी शाळेतले, आधी गुरुजी नाव होतं, आता ते सर झालं. ते गुरुजी शाळेतले ते घरी आले, 5वीला सत्कार वगैरे झाला आणि सांगितलं, हे बघा तुमचा मुलगा फार हुशार आहे. आता गावात शाळा नाही म्हणून त्याला तुम्ही 2 म्हशी घेऊन द्याल असं काही करू नका. ही परंपरा चालवू नका. शिक्षण द्या, शिक्षणाला महत्व आहे. शिक्षणाचं महत्व पटवून दिलं आणि सांगितलं तालुक्याच्या गावाला पाठवा, चांगलं शिक्षण द्या. झालं. गुरुजींनी समजावून सांगितल्यानंतर तालुक्याच्या गावाला त्याला ठेवलं. 12वी पर्यंत तिथं शिक्षण झालं. 12वी पर्यंत पहिला क्रमांक कधीच हटला नाही, फार हुशार होता. 12वीला मोठा सत्कार झाला, जिल्ह्यातून पहिला आला. मग ते सगळे लोक गावाकडे आले, शिक्षक वर्ग. वा 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 म्हणे, अहो आम्ही अनेक विद्यार्थ्यांना घडवलं, पण तुमच्या मुलासारखा विद्यार्थी आम्ही कधीच पाहिला नाही. एक पाठी आहे, एकदा सांगितलं की लक्षात राहतं, फार बुद्धिमान आहे. हे बघा आता 12वीच्या नंतर कसं होईल, काय होईल याचा विचार करू नका, काही करा. वाटल्यास तर आम्ही तुम्हाला पैसे कमी पडत असेल तर देतो, पण ह्याला उच्च शिक्षण देण्याकरता जरा मेट्रो सिटीमध्ये पाठवा, मोठ्या सिटीमध्ये पाठवा, त्याला चांगलं डॉक्टर, इंजिनियर वगैरे बनवा. असं समजावून सांगितल्यानंतर ते वडील विचार करू लागले, अरे बापरे, आता पुण्या मुंबईला ठेवायचं, मेट्रो सिटीमध्ये ठेवायचं म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे का? आपण गरीब कुटुंबातले, साधी गोष्ट नाही, एवढे पैसे आणायचे कुठून? असा विचार मनामध्ये चालू असताना तेवढ्यामध्ये त्याचा भाऊ, म्हणजे त्या वडिलांचे, त्या मुलाचे काका, त्या वडिलांचा भाऊ जवळ आला. काय असतं प्रबोध महाराज, दृष्टांतातले भाऊ चांगले असतात. चांगला होता. त्यांनी सांगितलं, काही काळजी करू नको, हे बघ आपल्या घरामध्ये एवढा बुद्धिमान महाराज मुलगा कधी निघाला नाही, फार बुद्धिमान आहे, प्रत्येक वर्षी पहिला नंबर येतो. हे बघ तू काही काळजी करू नको, तुला जर काही कमी अधिक वाटत असेल तर मी तुला मदत करतो. आपण ओव्हर टाइम करू, थोडंसं अधिक कष्ट करू, है ना, पण आपण त्याला चांगलं शिक्षण देऊ. अरे ह्यानं जर आपलं नाव केलं, ह्याला जर चांगली नोकरी लागली तर आयुष्याची दरिद्री निघून जाईल. सांगितलं, थोडासा भावानं आधार दिला की दोघही तयार झाले. पुण्याचं तिकीट काढलं, पुण्याला गेले. भाऊ, वडील आणि लेकरू, काका, बाप आणि लेकरू, 3 जण गेले आणि DY पाटील मध्ये ऍडमिशन झालं. पुण्याला ते ऍडमिशन करताना विचारलं, काय फीस आहे तुमची? त्यांनी सांगितलं 60,000 रुपये. आता हे ग्रामीण भागातून आलेले एवढे पैसे कधी ऐकले सुद्धा नव्हते. बापरे म्हणे, 60,000 रुपये आणायचे कुठून वर्षात? पण ते म्हणले, हे बघा काही काळजी करू नका, तुमचा मुलगा फार हुशार आहे, त्याचं नाव आम्ही ऐकलंय. एकदम नाही भरणं होत ना, तर तुमच्या करता म्हणून मी महिन्याला EMI पद्धतीनं पैसे घेतो, 5,000 रुपये महिना भरा. नीट दृष्टांत आहे का? किती? 5,000 रुपये महिना. 12 महिन्याची किती होतात? 60,000 रुपये होतात. माझं गणित कच्चं आहे बरं काय, गणेश महाराज लक्ष ठेवत जा. हा, म्हणूनच त्यांना म्हणलं माणसानं हुशार असावं, चॅप्टर नसावं. बरं काय, चॅप्टर नाहीत ना, हुशार असावं.
आता 60,000 रुपये म्हणल्यानंतर 5,000 रुपये EMI पद्धतीने द्या म्हणल्यानंतर तयार झाले वडील. पण ते मुलगा म्हणला, बाबा नुसतं कॉलेज करून नाही होत, त्याच्यासोबत क्लासेस लावावे लागतात. मग आता ते क्लासेस कडे गेले, त्यांना विचारलं तुमची काय फीस, त्यांनी सांगितलं कॉलेज एवढीच आमची. अरे बापरे, अजून 60,000. पुन्हा त्या क्लासेस वाल्याने सांगितलं काही काळजी करू नका, हे बघा कॉलेजनं जशी पद्धत वापरली ना तशीच आमची पद्धत आहे, 5,000 रुपये महिना देत चला. किती झाले हो ते 5 आणि हे 5 किती झाले 10,000 रुपये झाले. आता ते मुलगा म्हणला, बाबा हे बघा हे हॉस्टेलला वगैरे राहणं काही योग्य नाही, हे एवढे मोठे पोरं असतात, त्या सगळ्या पोरांमध्ये अभ्यास होत नाही, आपली आपली स्वतंत्र रूम केली पाहिजे, म्हणजे निवांत आपल्याला अभ्यास करता येतो. मग आता तिथं रूम वगैरे पाहण्याकरता इकडे तिकडे शोधाशोध सुरू झाली. एक रूम सापडली. त्या घर मालका विचारलं काय भाडं आहे बाबा, शिक्षणाकरता आम्ही आलोय, खेड्यातले आहोत, आमच्याकडे एवढे पैसे नाहीयेत, जरा काही कमी अधिक करून आम्हाला द्या. असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, लोकांना 7,000 रुपये भाडे, पण मी तुम्हाला 5,000 रुपये घेतो. शिक्षणाकरता आलात, किती झाले मोजत चला, 15 झाले. मग आता वडिलांना सांगितलं मुलानं, बाबा रूम पासून कॉलेज पर्यंत जाण्याकरता, कॉलेज पासून पुन्हा ट्युशन पर्यंत जाण्याकरता, ट्युशन पासून पुन्हा घरी येण्याकरता, काही आयव्ययाकरता, येण्या जाण्याकरता काही पैसे पाहिजेत ना, ह्याच्याकरता काय करा, मला रोजचे 100 प्रमाणे 3,000 रुपये देत चला. 15 आणि 3 18,000 रुपये. ऐका आता मग तिथं मेसवाला वगैरे पाहिला, त्यांनी सांगितलं आता जेवणाची व्यवस्था पाहिजे ना. मग ते मेसवाल्यानं विचारलं तुमचं काय, त्यांनी सांगितलं हे बघा तसं 100 रुपये रोज आहे, 3,000 रुपये महिना आहे, पण तुमचा मुलगा खूप हुशार आहे, शिक्षणासाठी तुम्ही गरीब कुटुंबातले आहात, दुरून आलात, शिक्षणाचं महत्व आम्हाला माहित आहे ना, आम्हाला ते घडलं नाही म्हणून हे सगळं करावं लागायलंय, काही हरकत नाही, अशी मदत नाही होत. 3,000 रुपये लोकांच्या करता आहे, पण तुमच्या करता 2,000 रुपये. 18 आणि 2 किती झाले 20,000 रुपये झालं. महिन्याचा खर्च किती ठरला. वडिलांनी काय केलं, SBI मध्ये अकाउंट काढलं आणि 1 तारीख आली की इकडं महिनाभर कष्ट करायचे आणि इकडून तिकडून 20,000 रुपयाची जाडाजोड लावायची आणि बरोबर 1 तारखेच्या आत 30 तारखेला 31 तारखेला जो काही महिना असेल त्या पद्धतीनं महाराज 20,000 रुपये अकाउंटला टाकायचे आणि मग त्या 20,000चा बरोबर विनियोग त्यांनी करायचा. 5,000 रुपये हॉस्टेलला भरायचे, 5,000 रुपये कॉलेजला भरायचे, 5,000 रुपये ट्युशनला भरायचे, 5,000 रुपये घर भाडं द्यायचं, 3,000 रुपये येण्या जाण्याकरता वापरायचे, 2,000 रुपये मेसवाल्याला द्यायचं. असं करत 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 बरोबर 7-8 महिने गेले. ऐका, आणि 7-8 महिने गेल्यानंतर पुण्याचं वारं लागलं. कळायलं का आता, वाऱ्यामध्ये फरक असतंय है ना. वाऱ्यामध्ये फॅनचं वारं वेगळं, कूलरचं वारं, एसीचं वारं, तसं रामतीर्थचं वारं वेगळं, आष्टूरचं वारं, माळेगावचं तर लईच वेगळं आहे. विठाला विठाला. तुमचं गाव आहे म्हणून नाही, यात्रा आहे म्हणून. असं वाऱ्यामध्ये फरक असतो. पुण्याचं वारं लागलं, जाऊ द्या वेळ कमी आहे, पुण्याचं वारं लागलं आणि आता काय हो, सगळे मित्र वगैरे जमले, रविवार आला आणि सगळे मित्र म्हणले हे बघ रविवार आलाय, नवीन पिक्चर आलाय म्हणे, चला धुरंधर बघायला जाऊ. सगळंच ठेवावं लागते आम्हाला. कधी काय उपयोगाला येईल काही सांगता येत. धुरंधर आलाय म्हणला, नवीन पिक्चर, चला पिक्चरला बघायला जाऊ. झालं 10-12 मित्र जमले, गेले पिक्चरच्या टॉकीजला. आता 200-200 रुपये एकाचं तिकीट. ते सगळे मित्र म्हणले 7-8 महिने झाले म्हणले तुझ्याकडून एकही पार्टी झाली नाही. 10 मित्र होते, 200 रुपये प्रमाणे तिकीट काढलं. किती झाले हो 2,000 रुपये झाले. आता ह्यानं अनेक मित्राच्या फुकटच्या पार्ट्या खाल्लेल्या होत्या, ह्याला काहीच म्हणता आलं नाही. 2,000 रुपये गेले.
आता रात्रीचा शो बघितला, रात्री बाहेर आले न ते मित्र म्हणले ते रोज मेसचं खाऊन 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 कंटाळा आला म्हणले, आज आपण छान नंबर 1 हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. झालं, हॉटेलमध्ये जेवायला गेले, 3000 रुपये बिल झालं. मित्र म्हणले जाऊ दे, आजचा दिवसच तुझ्या नावावर म्हणले. झालं, 3000 रुपये हॉटेलला गेले, 5000 रुपये गेले. 1 तारीख आली आणि घर मालक घर भाडं मागू लागला. तर फोन पेला काही पैसे नाहीत. आता फोन पेला पैसे नाहीत, घर भाडं मागायला लागला. तेवढ्यामध्ये लेकरानं बापाला फोन केला, बाबा तुम्ही दर महिन्याला 20,000 रुपये पाठवता, ते बरोबर महिन्याला 20,000 रुपये पुरतात, पण हे बघा 5,000 रुपये कमी पडतायत. ते घर मालक राहू देत नाही म्हणतोय पैसे दिल्याशिवाय. जरा 5,000 घर मालकाला देण्याकरिता तेवढे काहीतरी व्यवस्था करून पाठवा. वडिलांनी विचारलं, अरे दर महिन्याला बरोबर 20,000 रुपये पुरतात, या महिन्यामध्ये कुठला एक्स्ट्रा खर्च नाहीये कॉलेजचा ट्युशनचा, आणि 5,000 रुपये गेले कुठं? नीट ऐका. मुलाने सांगितलं, बाबा मागच्या रविवारी आम्ही सगळेच जण पिक्चरला गेलो, तिथं 2,000 रुपये गेले. पिक्चरहून आल्यानंतर सगळेच मित्र म्हणू लागले, रोज खाऊन घरचं कंटाळा आला, ते मेसचं खाऊन कंटाळा आला, आता छान हॉटेलमध्ये जेवलं पाहिजे म्हणून हॉटेलला गेलो, तिथं 3,000 रुपये गेले, 5,000 रुपये त्याच्यातच गेले. आता 5,000 रुपये महाराज खाण्यापिण्यामध्ये पिक्चरमध्ये घालवल्यामुळं त्या वडिलांनी विचार केला, अरे मी ह्याला ज्याच्या करिता दिलं होतं त्यानं त्याच्या करता वापरलंच नाही, नको त्या ठिकाणी वापरलं. आता ह्याच्या अकाउंटला पैसे टाकावेत का टाकू नये, हा कोण विचार करताय? बाप वडील विचार करतात की आता ह्याला पैसे द्यावेत का देऊ नये. तसं आपला सुद्धा बापाचा 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 बाप म्हणजेच परमात्मा विचार करतो, मी ह्याला दिले होते डोळे, ज्याच्या करता दिले होते ह्यानं त्याच्या करता उपयोग केलाच नाही, नको ते पाहण्यात उपयोग केला. मी ह्याला दिलं होतं सुंदर तोंड, पण ह्यानं भगवंताचं नाम घ्यायचं सोडून ह्यानं तंबाखू खात बसला, त्या तोंडानं गुटखा खात बसला, दारू पीत बसला, लोकांच्या निंदा नालस्ती करत बसला, नको नको ते उठाठेव केले. मी ह्याला ज्याच्या करता दिलं होतं ह्यानं त्याच्या करता उपयोगच केला नाही, आता ह्याला द्यावेत का देऊ नये. आता कोण विचार करताय? जर देवानं असा विचार करू नये, पुन्हा जर तुम्हाला ते मिळावेत असं जर वाटत असेल तर ते ज्याच्या करता मिळालेलं आहे ना त्याच्याच करता वापरलं पाहिजे. हेच जीवन सार्थकी जीवन आहे, नाहीतर ते निरर्थक जीवन आहे. सार्थकी जीवन कशाचं आहे?